आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचवली असून जगाला आपली ताकद दाखवून दिल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी व्यापारी वर्गाने भरीव योगदान द्यावं असं केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचं आवाहन. आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या 107व्या भागात उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश परदेशातल्या श्रोत्यांना संबोधित करणार. विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रात उत्साहपूर्ण प्रतिसाद आणि महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात गारपिटीसह पावसाची शक्यता. 6 जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली असून जगाला आपली ताकद दाखवून दिल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुण्यात केलं. पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं आंतरराष्ट्रीय संबंध 2023 या परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेचं उद्घाटन एस जयशंकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात. परराष्ट्र धोरणाचे सत्ता समतोल हे सुद्धा पारंपरिक साधन मानलं जातं. साधारणपणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोणताही एक देश अतिबलशाली होऊ नये यासाठी केलेली राष्ट्रांची युती अथवा केलेले करार असा त्याचा अर्थ रूढ आहे. 17व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत इंग्लंडनं युरोपातल्या राष्ट्रांमध्ये समतोल राखण्याची भूमिका बजावली होती असं एस जयशंकर म्हणाले. भारतीय हवाई दलानं 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू इथल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिली. त्यांनी अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या उत्पादनातल्या कामातील प्रगतीचा आढावा घेतला. स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून त्यांनी उड्डाणही केलं. उड्डाणाचा हा अनुभव अतुल्य होता असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशी तेजस विमानातून घेतलेली भरारी ही स्वदेशी क्षमतांना प्रोत्साहन देणाऱ्या देशाच्या शक्तीचं प्रतीक आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या श्रोत्यांना संबोधित करतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या रेडिओ कार्यक्रमाचा हा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून तसंच आकाशवाणी न्यूज संकेतस्थळ, न्यूज एअर मोबाईल ॲप आणि नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवरही प्रसारित होईल. अमृत काळात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी व्यापारी वर्गानं भरीव योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. पुणे मर्चंट्स चेंबरने आयोजित केलेल्या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. पुणे हे गुणवान लोकांचं शहर आहे असं सांगून पुण्याने भारताची कीर्ती जगभरात नेल्याचं ते म्हणाले. समाजाचं आपण देणं लागतो ही परंपरा पुण्यानं जपल्याचंही त्यांनी नमूद केलं. युवकांना ऊर्जा आणि प्रेरणा दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते अधिक चांगलं योगदान देतील असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज व्यक्त केलं. G20 थिंक क्विजच्या अंतिम फेरीतल्या स्पर्धकांचं संसद भवनात स्वागत केल्यानंतर ते बोलत होते. युवकांना वाढवताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. राजस्थानात विधानसभेच्या 199 जागांसाठी आज मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 68.24% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील. तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विकसित भारत केंद्र सरकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रात उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
राजधानी मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात 431 ग्रामपंचायती क्षेत्रात यात्रा फिरणार आहेत. 4 विविध ठिकाणी आज सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ झाला. रत्नागिरीत आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प रथ मार्गस्थ केले. आपल्या 9 तालुक्यांसाठी 7 मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. म्हणजे जर तसं सांगायचं झालं तर शासन आपल्या दारी जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा झाला होता त्याची रिप्लिक आहे. जे लाभार्थी नाहीत त्यांना लाभार्थी बनवणं, जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळतोय की नाही याचा सर्व्हे करणं, लाभ जर मिळत नसेल तर तो कुठच्या यंत्रणेमुळे मिळत नाही याची शहानिशा करणं, त्याचं कोऑर्डिनेशन जिल्हाधिकाऱ्यांबरोबर करणं, असा एक व्यापक कार्यक्रम घेऊन विकसित भारत हा कार्यक्रम देशभरामध्ये लॉन्च झालाय. ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोटगल गावकऱ्यांनी उत्साहाने यात्रेचं स्वागत केलं आणि त्यांनी विविध योजनांसाठी आपापले अर्जही भरून घेतले. स्थानिक लाभार्थी मीना मिश्रा यांनी सांगितलं, माझे नाव मीना शामराव मिश्रा, मुक्काम पोस्ट कोटगल, तालुका जिल्हा गडचिरोली. मी इथे महिला जयभीम बचत गटामध्ये आहे आणि त्यामधून आजच्या परिस्थितीमध्ये जसं शेतीमध्ये बैलाचे जसं वापरणे कमी असल्यामुळे कचरा कापण्याचे यंत्र, परे नांगरण्याचे यंत्रण मला मिळालेले आहेत. त्याबाबत मी शासनाचे आभार मानते. नांदेड जिल्ह्यात यात्रेअंतर्गत नेरली इथं आज घरकुल लाभार्थ्यांसह पीएम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्थानिक रहिवासी अश्विनी यांनी सांगितलं, माझं नाव अश्विनी सतीश बेद्रे, इरेगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. माझ्या बचत गटाचं नाव अस्मिता समूह आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव उन्नती महिला समूह आहे. आम्हाला बँकेकडून 1.5 लाख रुपये लोन भेटलं हवं, त्याच्यामुळे आमचा गट सगळ्या शासनाचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. परभणी जिल्ह्यात 6 वाहनांमधून दररोज 2 गावं अशी 12 गावात ही यात्रा जाणार आहे. धर्मपुरी इथं झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात रहिवासी दिगंबर कामत यांनी सांगितलं, माझं नाव दिगंबर रामराव कदम, राहणार धर्मपुरी. आमच्या गावात योजना आलेली आहे. त्या योजनेमधून मी मनोरेगा योजनेतून पेरूंची लागवड केलेली आहे. 666 झाडांची लागवड केली 1 हेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंटकडनं मला 27,000 पर्यंत या वर्षीची सबसिडी पण मिळालेली आहे. महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात गारपिटीसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून 6 जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. औरंगाबाद, हिंगोली, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज आहे. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. याच कालावधीत राज्याच्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला असून या जिल्ह्यात 1-2 ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सहाय्य करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केरळात सांगितलं. स्टेट बँकिंग समितीच्या नेतृत्वाखाली कॅनरा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तिरुअनंतपुरम, अत्तिंगल इथल्या केरळातल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकास कामांसाठी त्यांच्या हस्ते 6,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कापेवचा इथं पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केली. रामजी आतराम असं या युवकाचं नाव आहे. मागील 10 दिवसात नक्षल्यांनी केलेली ही 3री हत्या आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली असून जगाला आपली ताकद दाखवून दिल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी व्यापारी वर्गानं भरीव योगदान द्यावं असं केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचं आवाहन. आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या 107व्या भागात उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश परदेशातल्या श्रोत्यांना संबोधित करणार. विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रात उत्साहपूर्ण प्रतिसाद आणि महाराष्ट्रात येत्या 2 दिवसात गारपिटीसह पावसाची शक्यता. 6 जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.